अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा सुरू आहे। ठाण्यामध्ये एका पुरस्कार सोहळ्यामध्ये बिहारमधील भाजपच्या विजयाचा आनंद झाल्याचं निवेदिता सराफ यांनी म्हटलंय। तसंच मी कट्टर भाजप समर्थक असल्याचं वक्तव्य देखील निवेदिता सराफ यांनी केलंय। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय। देशात महागाई, बेरोजगारी वाढतीये, जातीयवाद निर्माण केला जातो, तरीही निवेदिता सराफ यांना भाजप आवडत असेल तर काय बोलणार असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी निवेदिता सराफ यांना टोला लगावलाय। मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला। तर मला वाटतं निवेदिताजी सराफच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मधल्या काळामध्ये मिळाले, जरा सरकारचं झुकतं माप असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल, पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचा गौरव म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे। म्हणून मी प्रश्न विचारला की देशाचे पंतप्रधान आता 11 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर तुम्ही महागाई, बेरोजगारी, विदेश नीती, तुम्ही ह्या देशाच्या परिस्थितीबद्दल, सामाजिक सलोख्याबद्दल बोलणार नसाल, तुम्ही नेहमी राजकारण आलं की इलेक्शन आलं की एक जाती आणि धर्माचा वाद निर्माण करणार असाल, आणि जर तुम्हाला ते आवडत असेल तर त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही। बिहारच्या निकालानंतर अशोक सराफ यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी असं म्हटलंय की मी भाजपचे कट्टर समर्थक आहे, मी भाजपची फॅन आहे। त्याच्यात काय आहे, बरीच लोक सगळे पक्षाची फॅन असतात, काय मोदीजीचे असतात, काय अमित शहाजीचे असतात, काय देवेंद्रजीचे असतात, काय राहुलजीचे असतात, काय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे असतात, असे फॅन तर प्रत्येक ठिकाणी असतात। मला वाटतं बिहारच्या विजयाचा आनंदी स्फोट एवढा जबरदस्त आहे की उद्धवजी ठाकरे यांचा सामना किंवा या ठिकाणचे सर्व लोक उद्ध्वस्त झालेले राजकीय दृष्ट्या, आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या विषयी काय जनमानसात आहे, कलाकारांमध्ये आहे, त्या क्षेत्रात आहे, याचं थोडक्यात प्रत्येक त्यांच्या वक्तव्यातनं येतं।